Now I'll be seeing pathogenesis of the glomerular injury. How glomerular injury occurs, and how it is diseased. Okay, we know glomerulus is the capillaries loop in the Bowman's capsule. Okay, and how it is injured, we have to see. Its three major mechanisms are there. In situ immune complex formation, म्हणजे त्या कॅपिलरीज तिथंच इम्युन कॉम्प्लेक्स बनतं. इम्युन कॉम्प्लेक्स म्हणजे अँटीजन अँटीबॉडीचं कॉम्प्लेक्स किंवा जीबीएम अँटीबॉडी डिसीज असू शकतो. म्हणजे जे आपल्या कॅपिलरीचं जे आणि पोडोसाइटमध्ये जे बेसमेंट मेम्ब्रेन आहे त्याच्यामध्ये अँटीबॉडीज येऊ शकतात, त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज येऊ शकतात किंवा सर्क्युलेटिंग इम्युन कॉम्प्लेक्स डिपॉझिशन, म्हणजे अख्ख्या बॉडीमध्ये कुठं पण अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स बनला आणि तो सर्क्युलेट होत किडनीमध्ये येतो, त्या कॅपिलरीमध्ये त्याच होऊ शकतो. आणि याच्यामध्ये इम्युनोफ्लोरेसन्स पॅटर्न गरजेचा असतो. दोन प्रकारचे असतात पॅटर्न, ग्रॅन्युलर आणि लिनियर. जो ग्रॅन्युलर पॅटर्न आहे तो इम्युन कॉम्प्लेक्स डिपॉझिशनमध्ये भेटला जातो आपल्याला, जे की असे सर्क्युलेटिंग असतात किंवा जे की इन सिटू इम्युन कॉम्प्लेक्स फॉर्मेशन असतं ना तिथं भेटू शकतं ग्रॅन्युलर. आणि अँटी जीबीएम वाले जे अँटीबॉडीज आहेत ते जेव्हा येऊन जीबीएम मध्ये बसतात त्याला आपण लिनियर इम्युनोफ्लोरेसन्स पॅटर्न म्हणतो. तर आपल्याला माहिती की नॉर्मल ग्लोमेरुलसमधून काय काय पास आउट होतं, काय काय स्टॉप असतो, पण इम्युन सिस्टम येते मध्येच आणि ते तीन प्रकारे अटॅक करते. इन सिटू इम्युन कॉम्प्लेक्स फाउंड इनसाइड द किडनी. इन सिटू म्हणजे इनसाइड द किडनी, इनसाइड द ग्लोमेरुलस. अँटीजन ऑलरेडी सिटिंग इन द ग्लोमेरुलस, मग अँटीबॉडी येऊन बाइंड होतो आणि कॉम्प्लेक्स बनतो. अँटीजन दोन प्रकारचे असतात ते आपल्या पर्टिक्युलर ग्लोमेरुलसमध्ये असलेले. इंट्रिन्सिक जे की नॉर्मल किडनीचे प्रोटीन्स आहेत जसे की PLA2R. इट इज मेम्ब्रेनस, इट विल कॉज मेम्ब्रेनस नेफ्रोपॅथी. हां, हे आपल्या किडनीमध्ये शांतपणे बसले आणि नॉर्मल किडनी प्रोटीन आहे. काही लोकांमध्ये याच्या अगेन्स्ट अँटीबॉडी बनतो आणि तो येऊन त्याला बाइंड होतो. किंवा प्लांटेड अँटीजन असू शकतात जसं की DNA, बॅक्टेरिया, ड्रग दुसरीकडून कुठून तरी आलेले किडनीमध्ये बसलेले अँटीजन, ग्लोमेरुलसमध्ये बसलेले अँटीजन. ठीक आहे, कॉम्प्लेक्स बनतो, ग्लोमेरुलर बेसमेंट मेम्ब्रेनमध्ये डिपॉझिट होतो, स्पेशली सब एपिथेलियल म्हणजे पोडोसाइट्स आणि एंडोथेलियम, म्हणजे पोडोसाइट्स आणि बेसमेंट मेम्ब्रेनच्या मध्ये. आणि मग कॉम्प्लिमेंट ॲक्टिवेशन होतं. आणि आपण पाहिलं होतं की जेव्हा इन सिटूमध्ये जेव्हा आपलं डिपॉझिशन होतं तेव्हा ग्रॅन्युलर पॅटर्न दिसतो, लंपी बंपी. हे मेम्ब्रेनस नेफ्रोपॅथीमध्ये होतं. आता अँटी जीबीएम अँटीबॉडी येतोय. ठीक आहे, तर एकदा इथं आपण बघून घेऊयात. तर तिकडे जाण्याआधी लेट अस क्लॅरिफाय द. ठीक आहे, तर आपण पॅथोजेनेसिस ऑफ ग्लोमेरुलर इंजुरी पाहिलं. तर इथं इम्युन मेकॅनिझम असतं जे की हे प्रायमरी ग्लोमेरुलोपॅथीज आणि मेनी सेकंडरी ग्लोमेरुलर डिसऑर्डर्स कॉज करतो. इथं आपल्याला दाखवलं इम्युन मेकॅनिझम्स ऑफ ग्लोमेरुलर इंजुरी. इन सिटू इम्युन कॉम्प्लेक्स डिपॉझिशन पाहिलं सध्या आपण. त्याच्यामध्ये फिक्स्ड इंट्रिन्सिक टिश्यू अँटीजन कोणते होते, PLA2R पाहिलं आपण. अँटी जीबीएम नेफ्रायटिस कॉज करतो जेव्हा की NC1 डोमेन ऑफ टाइप 4 कोलॅजन अँटीजन असतं त्याच्या अगेन्स्ट जेव्हा अँटीबॉडी बनतो तेव्हा अँटी जीबीएम नेफ्रायटिस होतं. PLA2R मध्ये होतं जेव्हा मेम्ब्रेनस ग्लोमेरुलोपॅथी होतं. मेसेंजर अँटीजन असतात. प्लांटेड अँटीजन म्हणजे दुसरीकडून आलेले ते दोन प्रकारचे, एक्झोजिनस आणि एंडोजिनस. एक्झोजिनस म्हणजे इन्फेक्शियस एजंट, ड्रग. एंडोजिनस म्हणजे DNA, न्यूक्लियर प्रोटीन, म्हणजे बॉडीमध्येच आहेत. इम्युनोग्लोब्युलिन, इम्युन कॉम्प्लेक्स, IgA. ठीक आहे, हे पहिली गोष्ट पाहिजे आपण. ग्लोमेरुलोनेफ्रायटिस कॅन बी इंड्यूस्ड एक्सपेरिमेंटली बाय अँटीजन अँटीबॉडी रिएक्शन. मोस्ट ऑफ द ग्लोमेरुलोनेफ्रायटिसमध्ये ना आपण हे कंपोनंट्सचं डिपॉझिशन पण बघतो, कॉम्प्लिमेंट्सचं डिपॉझिशन पण बघतो, अलॉंग विथ अँटीजन अँटीबॉडीचं डिपॉझिशन. ठीक आहे, आणि जे सेल मिडिएटेड इम्युन रिएक्शन असते ना त्याच्यामध्ये टी सेलचं वगैरे डिपॉझिशन होतं. आपल्याकडे टू फॉर्म्स ऑफ अँटीबॉडी मिडिएटेड इंजुरी आहेत. पहिलं तर इंजुरी बाय अँटीबॉडीज रिएक्टिंग इन सिटू विदिन द ग्लोमेरुलस, आयदर बाइंडिंग टू द इनसॉल्युबल फिक्स्ड इंट्रिन्सिक ग्लोमेरुलर अँटीजन और एक्सट्रिन्सिक मॉलिक्यूल्स प्लांटेड विदिन ग्लोमेरुलस लीडिंग टू डिपॉझिशन अँड और फंक्शनल इंटरफेरेंस, किंवा इंजुरी रिझल्टिंग फ्रॉम डिपॉझिशन ऑफ सर्क्युलेटिंग अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्सेस इन द ग्लोमेरुलस. नंतर बघितलं डिसीज कॉज बाय इन सिटू फॉर्मेशन ऑफ इम्युन कॉम्प्लेक्स, मेम्ब्रेनस नेफ्रोपॅथी आहे. त्याच्यामध्ये त्याच्या ग्लोमेरुलसमध्ये ऑलरेडी अँटीजन बसलेला असतो आणि मग अँटीबॉडी येतं, बाइंड करतं. इंट्रिन्सिक टिश्यू अँटीजन और एक्सट्रिन्सिक अँटीजन प्लांटेड इन द ग्लोमेरुलस. इन सिटू म्हणजे लोकल फॉर्मेशन ऑफ इम्युन कॉम्प्लेक्स. आणि मेम्ब्रेनस नेफ्रोपॅथीमध्ये काय होतं, जे एंडोजिनस अँटीजन आहेत जसे की DNA, न्यूक्लियर प्रोटीन, इम्युनोग्लोब्युलिन ए, ह्याला येऊन अँटीबॉडी रिॲक्ट करतं आणि इम्युन कॉम्प्लेक्स लोकली फॉर्म होतो. आणि जे टार्गेट अँटीजन जे आहेत तर ते दे आर स्पेशली सेपरेटेड इन द जीबीएम, म्हणजे ग्लोमेरुलर बेसमेंट मेम्ब्रेनमध्ये ते असे एकदम असे कंटिन्युअसली अरेंज नसतात, सेपरेटेड असतात. त्याच्यामध्ये त्यांचा पॅटर्न कसा आपण ग्रॅन्युलर दिसतो. आणि याचा फोटो बघू शकतो आपण इथे. हे पहा, हे कसं ग्रॅन्युलर दिसतं आणि इथे बघा कंटिन्युअस इम्युनोफ्लोरेसन्स आहे. इथे पहा, हे अँटीबॉडी मिडिएटेड ग्लोमेरुलर इंजुरी बघतोय. इन सिटू आहे आणि सर्क्युलेटिंग आहे. इन सिटू म्हणजे किडनीमध्येच, ग्लोमेरुलरमध्येच कसं होणार, प्लांटेड और एंडोजिनस अँटीजन. तर हे जे येलो कलरचे आहेत ना ते अँटीजन आहेत. तर ते अँटीजन बघ असं कंटिन्युअसली अरेंज नाही, तसं कुठे अरेंज आहेत. ओके, इम्युनोग्लोब्युलिन अँटीबॉडीज येणार आणि तिथं हे करणार आणि असं ग्रॅन्युलर पॅटर्न दिसणार. पण जेव्हा अँटी जीबीएम अँटीबॉडी ना तर जीबीएमच्या अलॉंग हे पर्टिक्युलर अँटीजन असणार आहे. आणि आपण ही वाली इन सिटू वाली गोष्ट पाहिली, इन सिटू विथ प्लांटेड और एंडोजिनस अँटीजनची गोष्ट बघितली मेम्ब्रेनस नेफ्रोपॅथीमध्ये. पण हे जीबीएमचा अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स RPGN मध्ये बघायचं आपल्याला. आणि सर्क्युलेटिंगमध्ये काय सर्क्युलेटिंग कॉम्प्लेक्स असतो तो येते तिथं सब एंडोथेलियल डिपॉझिट होऊन जातो. आणि या सगळ्यांमधून काय होतं की ग्लोमेरुलर परमिएबिलिटी वाढते. ठीक आहे, म्हणजे इथून अशी एंडोथेलियम आणि पोडोसाइट आहे, इथून इकडे जायची अशी परमिएबिलिटी वाढते त्याच्यामुळे प्रोटीन होतं. आणि याच्यामुळे कॉम्प्लिमेंट ॲक्टिवेशन होतं, ल्युकोसाइट म्हणजे न्यूट्रोफिल, मॅक्रोफेज याचं रिक्रुटमेंट होतं आणि इन्फ्लेमेटरी इंजुरी होऊन जाते. आणि प्लांटेड अँटीजन कोणते बघितले होते जे की नॉर्मली तिथे नसतात. सॉरी मग मी मेम्ब्रेनस नेफ्रोपॅथीमध्ये बोलले होते रिएक्टिव्ह विथ एंडोजिनस अँटीजन, आणि दॅट इज दिस थिंग. आणि हे प्लांटेड PLA2R ह्याच्या अँटीजनच्या अगेन्स्ट अँटीबॉडी येणार आहे. आणि हे प्लांटेड अँटीजन एंडोजिनस एक्झोजिनस असतात. ठीक आहे, प्लांटेड आणि याच्यामध्ये फरक आहे. नंतर डिसीजेस कॉज बाय अँटीबॉडीज डायरेक्टेड अगेन्स्ट नॉर्मल कॉम्पोनंट्स ऑफ GBM. आणि याच्यामध्ये लिनियर पॅटर्न आहे, एवढं लक्षात ठेव. हे RPGN मध्ये दिसतं आपल्याला, रॅपिडली प्रोग्रेसिव्ह ग्लोमेरुलोनेफ्रायटिस. इट इज द कॉजेस ऑफ द क्लिनिकल सिंड्रोम RPGN. ठीक आहे, ग्लोमेरुलोनेफ्रायटिस रिझल्टिंग फ्रॉम डिपॉझिशन ऑफ सर्क्युलेटिंग इम्युन कॉम्प्लेक्स. देयर इज एन्ट्रॅपमेंट ऑफ सर्क्युलेटिंग अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स विदिन ग्लोमेरुलाई.
Antigen that trigger formation of circulating immune complexes may be of endogenous origin, as in glomerulonephritis associated with SLE, or in IgA nephropathy, or they may be exogenous, as may occur in infection associated glomerulonephritis. Microbial antigens that are implicated include bacterial products, streptococcal proteins, surface antigens of hepatitis B virus, hepatitis C virus antigens, and antigens of Treponema pallidum and Plasmodium falciparum. Some tumor antigens are also thought to be cause immune complex mediated nephritis. In many cases, the inciting antigen is unknown. Now we will see mechanisms of glomerular injury following immune complex formation. आता immune complex मधलं आपल्याला glomerular injuryचं mechanism बघायचं आहे. We saw anti-GBM antibody direct attack. Imagine antibodies directly attacking GBM, type 4 collagen NC1 domain, globular domain असतो आणि linear pattern हे Goodpasture syndrome मध्ये पण दिसतं along with RPGN. Circulating बघितले deposits in the subendothelial mesenchyme triggers inflammation. Causes दोन असतात, endogenous exogenous. Endogenous म्हणजे SLE, IgA nephropathy मध्ये आपण इथे पाहिलं. SLE, IgA nephropathy मध्ये associated असू शकतात endogenous origin antigens. म्हणजे जेव्हा SLE होतो, IgA न्यूरोपॅथी होतो, तेव्हा जे आपलं ते डिसीज ट्रिगर करतो. Antigen formation वगैरे. Antigen that trigger formation of circulating maybe of endogenous origin, okay. Associated with SLE, IgA nephropathy. ठीक आहे. आणि exogenous streptococcus आणि HBV, HCV आणि what is this? What are you? Okay. ठीक आहे, सगळं पाहिलं आपण. हे बघ. कॉम्प्लिमेंट ॲक्टिवेशन होत असतं. इम्युन कॉम्प्लेक्स डिपॉझिट झाले की कॉम्प्लिमेंट ॲक्टिवेशन होत असतं. C5a हे अट्रॅक्ट होतो, जे न्यूट्रोफिल बोलवतो. C5b9 हे सेलला डॅमेज करतो. ल्युकोसाइट जेव्हा येतात तेव्हा न्यूट्रोफिल आले की प्रोटीएजेस रिलीज करतात. मग ते प्रोटीएजेस ग्लोमेरुलर बेसमेंट मेम्ब्रेनला डॅमेज करणार. रिएक्टिव्ह ऑक्सिजन स्पीशीज सेल इंजरी करणार. नंतर मेसेंजर एंडोथेलियल सेलचं प्रोलिफरेशन हायपरसेल्युलॅरिटी होत असते. ठीक आहे. तर हे पहा पॅथोजेनेसिस. तर लोकल इन्फ्लेमेटरी रिॲक्शन होत असते दॅट प्रोड्युसेस द इंजरी. आपण पाहिलं कॉम्प्लिमेंट ॲक्टिवेशन engage Fc receptors on leukocyte and perhaps glomerular mesenchymal cell to inflammation. जे सब एंडोथेलियल इम्युन कॉम्प्लेक्स डिपॉझिशन होतं ना ते ल्युकोसाइट इन्फिल्ट्रेशन करतो. ग्लोमेरुलर क्रिसेंट फॉर्मेशन प्रोवोक करतो ते. मेसेंजर इम्युन कॉम्प्लेक्स डिपॉझिशन ते काय इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स देतं. आता जे ग्लोमेरुलर लीजन्स होतात त्याच्यामध्ये ल्युकोसाइटिक इन्फिल्ट्रेशन होतं. मेसेंजर एंडोथेलियल सेलचं प्रोलिफरेशन होतं. पण जेव्हा सब एपिथेलियल इम्युन कॉम्प्लेक्स डिपॉझिशन होतं ना तेव्हा इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स इंड्यूस नसतो केलेला. नंतर आता बघायचं आहे सेल मीडिएटेड इम्युनिटी इन ग्लोमेरुलोनेफ्रायटिस. हे पाहिजे पॅटर्न हा जो आहे ना गरजेचा आहे टेबल. Why does anti-GBM disease show linear staining while immune complex disease show granular? कारण GBMच्या तिथं त्याच्या एका लाईननी डिपॉझिट होतात त्याच्या अँटीबॉडी anti-GBM अँटीबॉडी. पण जे इम्युन कॉम्प्लेक्सेस डिसीज आहेत ते इन सिटू म्हणजे असं ते कंटिन्युअसली अरेंज अँटीजन नसतात किंवा जे सर्क्युलेट होऊन ते पर्टिक्युलर ठिकाणीच डिपॉझिट होतात. ठीक आहे. एव्हरी इंच ऑफ GBM इज कोटेड आणि कॉम्प्लेक्सेस डिपॉझिट इन क्लम्प्स ॲट रँडम प्लेसेस नॉट कंटिन्युअस. ठीक आहे. नंतर व्हॉट डिटरमाइन्स द साईट ऑफ डिपॉझिशन. तर साईज लार्ज कॉम्प्लेक्स असतील तर ते मेसेंजरमध्ये ट्रॅप होतील. मीडियम असतील तर सब एंडोथेलियम आणि खूप स्मॉल असतील तर ते एंडोथेलियमला क्रॉस करून GBMला क्रॉस करून पोडोसाइटकडे जाईल. सब एपिथेलियल डिपॉझिशन होईल. चार्ज GBM निगेटिव्हली चार्ज आहे. मग जर कॅटॅनिक मॉलिक्युल असेल तर GBMला क्रॉस करून सब एपिथेलियलला जाऊ शकतो. एनायनिक असेल तर ते क्रॉस नाही करणार, सब एंडोथेलियलपर्यंत डिपॉझिशन असेल. हिमोडायनॅमिक हाय प्रेशर फ्लो असेल तर इट पुशेस कॉम्प्लेक्सेस इंटू कॅपिलरी वॉल. सो साईज चार्ज आणि फ्लो डिटरमाइन्स द साईट ऑफ डिपॉझिशन. वाय सब एपिथेलियलमध्ये लेस इन्फ्लेमेशन असतं. What determines whether immune complex deposit in this or this? Why do subepithelial deposits cause less inflammation and than subendothelium? कारण सबएपिथेलियम जे आहे ते त्याच्या वास्क्युलर म्हणजे कॅपिलरीच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे त्याच्यामुळे त्यामुळे इन्फ्लेमेशन नाही कॉज करणार. हाऊ डज कॉम्प्लिमेंट ॲक्टिवेशन लीड टू प्रोटीन युरिया. कॉम्प्लिमेंट ॲक्टिवेट झाला ओके मग न्यूट्रोफिल येणार मग ते ब्रेकेज करणार सगळ्या तिथल्या त्या सेलचं वगैरे थांबतात प्रॉपर आन्सर माहिती. व्हॉट इज रोल ऑफ पोडोसाइट इन प्रिव्हेंटिंग प्रोटीन लॉस. पोडोसाइट जे आहे ना त्याच्यामध्ये स्लिट डायफ्राम असतं ना इट प्रिव्हेंट्स द प्रोटीन लॉस. ठीक आहे. प्रॉपर आन्सर बघायचे त्याचे. फोर्थमध्ये काय दिले की इम्युन कॉम्प्लेक्सेस जे आहेत ते मग कॉम्प्लिमेंट ॲक्टिवेशन करणार. सेल इंजरी होणार, फिल्ट्रेशन होणार. सेल इंजरी म्हणजे ओके एंडोथेलियम पोडोसाइट इंजरी होणार. मग बॅरियर लॉस होणार, पोडोसाइटचं स्लिट डायफ्राम लॉस होणार, GBM पण डॅमेज होणार. मग अल्ब्युमिन लीक आउट होणार आणि इम्युन कॉम्प्लेक्स इट विल ॲक्टिवेट C3 and C5a, C3a and C5a. C5a न्यूट्रोफिल अट्रॅक्ट करून इन्फ्लेमेशन कॉज करणार आणि C5b29 जे आहेत MSC ते एंडोथेलियम पोडोसाइटला डॅमेज करतो. रोल ऑफ पोडोसाइट इन प्रिव्हेंटिंग प्रोटीन लॉस. आता हे जे मिनिमल चेंज डिसीज आहे FSGS मेम्ब्रेनस नेफ्रोपॅथी ना याच्यामध्ये पोडोसाइटचं इंजरी होत असतं. मग त्याचं इफेसमेंट फ्लॅटनिंग होत असतं, स्लिट डायफ्राम लॉस होतो त्याच्यातला आणि प्रोटीन पासेस फ्रीली मॅसिव्ह प्रोटीन युरिया. ठीक आहे. आता नेक्स्ट बघायचं आहे तर या फोटोमध्ये त्यांनी सांगितलं की सब एपिथेलियल डिपॉझिट काय, सब एंडोथेलियल डिपॉझिट काय आहे. तर सगळ्यात आधी सब एंडोथेलियल डिपॉझिट म्हणजे हे पाहिजे हे पोडोसाइट आहे, हे GBM आहे आणि हे एंडोथेलियम आहे. तर एंडोथेलियम आणि GBMच्या मध्ये सब एंडोथेलियल डिपॉझिट्स. डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ सर्क्युलेटिंग ल्युकोसाइट कॉम्प्लिमेंट मॅसिव्ह इन्फ्लेमेशन फीचर्स ल्युकोसाइट इन्फिल्ट्रेशन एंडोथेलियल मेसेंजर प्रोलिफरेशन आणि क्रिसेंट फॉर्मेशन सिव्हिअर.
ECG कशामध्ये होतं? लुपस नेफ्रायटिसमध्ये, मेम्ब्रेनो-प्रोलिफरेटिव्ह ग्लोमेरुलोनेफ्रायटिसमध्ये. याच्यामध्ये नेफ्रायटिक सिंड्रोम होत असतो. हिमॅच्युरिया हे बघा इन्फ्लेमेशन कॉज करते, मग आरबीसी लीक आउट होईल, GFR कमी होईल, हायपरटेन्शन होईल. सबएपिथेलियल डिपॉझिट, सबएपिथेलियलचे दोन दिले त्यांनी, डिपॉझिट्स आणि हम्प्स. सबएपिथेलियल डिपॉझिट इथं ना हे इफेसमेंट होते, फ्लॅटनिंग ऑफ द पोडोसाइट. आणि सबएपिथेलियल डिपॉझिट जे आहेत ते हे पोडोसाइट जे फूड प्रोसेस आणि जीबीएमच्या मध्ये त्याचं डिपॉझिशन झालं बिटवीन जीबीएम अँड पोडोसाइट. This is on the outer side of the GBM and inner side of GBM ला सब एंडोथेलियल असतं. This is hidden from blood by GBM. Okay. No leukocyte infiltration, so minimal inflammation. त्याच्यामध्ये GBM ची थिकनिंग होते, नो हायपरसेल्युलॅरिटी. हे मेम्ब्रेनस नेफ्रोपॅथीमध्ये होतं. आणि पोस्ट स्ट्रेप्टोकोकल इन्फेक्शन ग्लोमेरुलोनेफ्रायटिसमध्ये ना सबएपिथेलियल हम्प फॉर्मेशन होतं. याच्यामध्ये नेफ्रोटिक सिंड्रोम दिसतो आपल्याला. नेफ्रोटिक सिंड्रोममध्ये हे दिसतं, मॅसिव्ह प्रोटीनुरिया होतो. मेसेंजर डिपॉझिट्स मध्ये दाखवले त्यांनी. त्याचे मेसेंजर सेल्स आहेत ना, इट इज एक्सपोज टू एंडोथेलियम टू ब्लड इनडायरेक्टली. मॉडरेट इन्फ्लेमेशन होते. आपल्याला IgA नेफ्रोपॅथी अर्ली स्टेजेस ऑफ लुपस नेफ्रायटिसमध्ये दिसतं आणि C3 ग्लोमेरुलोपॅथीमध्ये दिसतं. लुपस नेफ्रायटिसमध्ये नंतर अर्ली स्टेजमध्ये हे मेसेंजर डिपॉझिट आणि नंतर एंड सब एंडोथेलियल डिपॉझिट आहे. एवढं लक्षात ठेवायचं, क्लोजर टू द ब्लड मोर इन्फ्लेमेशन. आणि इथे पाहिलं आपण ॲक्टिवेशन ऑफ अल्टरनेटिव्ह कॉम्प्लिमेंट. आपण सेल मिडिएटेड इम्युनिटी इन ग्लोमेरुलोनेफ्रायटिस बघत होतो. हे वाचून घ्यायची गरज आहे. Although antigen antibody mediated mechanism initiate most form of glomerular, there is evidence that sensitized T cell may also cause glomerular injury, contribute to progression of some glomerulonephritis. Activated macrophages T cells and their products in glomerulus in some forms of humans and experimental glomerular in vitro in vivo evidence of lymphocyte activation on exposure to antigen. Okay. Transfer of T cell from nephritic animals to normal recipient. अरे नको वाचू. नाही माणसांमध्ये नाही नको वाचू. Activation of alternative complement pathway. Alternative complement pathway activation occurs in clinical pathologic entity called C3 glomerulonephropathy, which encompasses entitled entities of dense deposit disease and C3 glomerulonephritis. Mediators of आता हे बघायचं. मीडिएटर्स मेजर जे आहेत ते सेल्स आहेत, न्यूट्रोफिल, मॅक्रोफेज, टी सेल आणि प्लेटलेट आणि मेसेंजर सेल्स. ठीक आहे. न्यूट्रोफिल्स प्रोटीन रिलीज करतात, जीबीएम ब्रेकडाऊन करतात, हे होतं. मॅक्रोफेज, टी सेल, सायटोकाइन रिलीज सस्टेन इन्फ्लेमेशन, प्लेटलेट ग्रोथ फॅक्टर रिलीज करतात, प्रोलिफरेशन आणि इंजुरी होतं. मेसेंजर सेल ॲक्ट लाईक मिनी इम्यून सेल्स, रिलीज सायटोकाइन्स, आरओएस ग्रोथ फॅक्टर. इवन विदाउट ल्युकोसाइट इंजुरी कंटिन्यूज. सॉल्युबल मीडिएटर्स बघायचे. आता आपण न्यूट्रोफिल, मोनोसाइट बघितलं, मॅक्रोफेज, टी सेल पाहिलं, नंतर पाहिलं प्लेटलेट आणि मेसेंजर सेल्स पाहिले. आता हे सॉल्युबल मीडिएटर्स पाहायचे. सॉल्युबल मीडिएटर्स कोणते? कॉम्प्लिमेंट. C5A किमोटॅक्सिस म्हणजे C5A न्यूट्रोफिलला बोलवणार, C5B929 येतं ते सेल लायसिस करणार, मग कॅन कॉज प्रोटीनुरिया इवन विदाउट सेल्स, म्हणजे दुसरे ल्युकोसाइट वगैरे. सायटोकाइन्स, इंटरल्युकिन 1 TNF, इन्फ्लेमेशन, ल्युकोसाइट ॲडिशन, किमोकाइन्स अटॅक मोर इम्यून सेल्स, ग्रोथ फॅक्टर, PDGF, मेसेंजर प्रोलिफरेशन, TGF बीटा, फायब्रोसिस करतो, इकोसानॉइड, नो नायट्रिक ऑक्साइड आणि एंडोथिलिन, ऑल्टर ब्लड फ्लो अँड डिक्रीज द GFR, कोअग्युलेशन सिस्टम, फिब्रिन डिपॉझिशन, क्रिसेंट फॉर्मेशन. ठीक आहे. तर हे सगळ्यामध्ये आपण काय पाहिलं? सॉल्युबल मीडिएटर्स पाहिले, व्हर्च्युअली हॅव बीन कॉम्प्लिमेंट ॲक्टिवेशन. तर पोडोसाइट इंजुरी बघायचं आहे. त्याच्यामध्ये कॉजेस काय? अँटीबॉडी, टॉक्सिन, सायटोकाइन, व्हायरस लाइक HIV, चेंजेस फूड प्रोसेस, इफेसमेंट, स्लीप डायफ्राम लॉस, डिटॅचमेंट फ्रॉम GBM, रिझल्ट प्रोटीनुरिया. पोडोसाइट cannot regenerate well, damage becomes chronic. मेम्ब्रेनस नेफ्रोपॅथी आणि मिनिमल चेंज डिसीजमध्ये ना पोडोसाइटमध्ये जे अँटीजन असतं तिथे अँटीबॉडी येतं. FSGS मध्ये पण पोडोसाइट खराब झालेला असतो. फूड प्रोसेस खराब झाले, स्लीप डायफ्राम, जंक्शनल स्लीप डायफ्रामची डिसअसेंबली झाली, व्हॅक्युलरायझेशन अँड डिटॅचमेंट ऑफ सेल फ्रॉम GBM बाय लॉस ऑफ ॲडिशन ऑर सेल डेथ अँड दॅट ऑल लीड्स टू प्रोटीनुरिया. हे बघितलं काय काय नॉर्मली कसं आहे बघ. पोडोसाइट इंजुरी झाल्यावर इथलं डायफिल्ट्रेशन स्लीट ते खराब होतं, फिल्ट्रेशन जे डायफ्राम असतं स्लीट डायफ्राम ते खराब होतं, मग इथं असं हे होतं जे पोडोसाइट आणि इथं डिटॅचमेंट होऊन जातं. इफेसमेंट असं म्हणजे फ्लॅटनिंग असतं. ठीक आहे. FSGS, कोलॅप्सिंग ग्लोमेरुलर नेफ्रोपॅथी, डायबिटिक नेफ्रोपॅथी या सगळ्यामध्ये ना लॉस ऑफ पोडोसाइट होतं, कारण की ते इंजर्ड आहे आणि त्याच्यामध्ये रेप्लिकेशनची पॉवर नाही. Now we have to see progression to CKD. Like जेव्हा once even if initial disease stops, initial disease म्हणजे ते किडनी म्हणजे पोडोसाइट वगैरे खराब होणं इवन स्टॉप झालं, पण जेव्हा GFR 30 ते 50% पेक्षा खाली जातो, किडनी एंटर सेल्फ डिस्ट्रक्शन मोड. नेफ्रॉनचा लॉस झाला आहे, हायपर फिल्ट्रेशन होतात दुसऱ्या नेफ्रॉनमधून, मग दुसऱ्या नेफ्रॉनचं मोर डॅमेज होतं आणि मोर लॉस होतो, आणि याचा फायनल आउटकम ग्लोमेरुलोस्क्लेरोसिस आहे किंवा ट्युब्युलो इंटरस्टिशियल फायब्रोसिस आहे. आणि हे जे ट्युब्युलो इंटरस्टिशियल फायब्रोसिस आहे ना, हे रिनल फेलियरशी असोसिएटेड आहे. इम्यून कॉम्प्लेक्स डिपॉझिट झालाय, इन्फ्लेमेशन झाले, सेल्स मीडिएटर्स ते येऊन त्यांनी डॅमेज केलं सगळं. मग आता पोडोसाइटचा पण इंजुरी झाला, प्रोटीनुरिया झालाय. याची क्रॉनिक सायकल जेव्हा होते तेव्हा क्रॉनिक किडनी डिसीज होतो.
इथं काय लिहिलं, why does endothelial deposition cause nephritic syndrome? Which mediators can cause injury even without leukocytes like neutrophils? Why is podocyte injury irreversible? How does complement lead to crescent formation? Why does kidney disease progress even after initial insult stops? याचे सगळ्याचे आन्सर्स जे आहेत मी काही बोलत नाही, तुझी तू वाचून घे. आता बघायचं ग्लोमेरुलर स्क्लेरोसिस आणि ट्युब्युलर इंटरस्टिशियल फायब्रोसिस. ठीक आहे, कमीच आहे, पटकन करून घे, लवकर होऊन जातं. नंतर बघायचं नेफ्रायटिक आणि नेफ्रोटिक सिंड्रोम, जे की ग्लोमेरुलर डिसीजेस आहेत. नंतर ते ट्युब्युलर डिसीज बघायचे, सिस्टिक डिसीज बघायचे, आणि लास्टला काय तर ट्युब्युलर सिस्टिक नंतर ट्यूमर बघायचे किडनीच्या. बापरे, मोठा चॅप्टर, पटकन करूया. तर की स्टार्टिंग कुठून की वन्स GFR रिड्युसेस टू 30 to 50% इरिव्हर्सिबल प्रोग्रेशन होतं, आणि ते या दोन आउटकम्समध्ये प्रेसिपिटेट होऊ शकतो. क्रॉनिक डॅमेज आता सुरू झालं आहे. तर ग्लोमेरुलर स्क्लेरोसिस म्हणजे ग्लोमेरुलसचं स्कारिंग होते. डॅमेज ग्लोमेरुलसमध्ये गेलो तर अर्ली आपल्याला कॅपिलरी लूप ओपन दिसायचे, त्यामधून ब्लड फ्लो होतं. पण आता सगळं जे ना, सगळं काही कॅपिलरी ग्लोमेरुलस हे सगळं इथं आता स्कार टिश्यूनी रिप्लेस झाले. आता नेमकं काय झालं की इंजरी झाली, इम्युन कॉम्प्लेक्स झाले, हायपरटेन्शनमुळे, डायबिटीजमुळे, मेसेंजर सेल ॲक्टिवेट झाले, TGF बीटा BDGF ॲक्टिवेट झाले, मॅट्रिक्स प्रोडक्शन वाढले. आपल्याला माहिती TGF बीटा हे फायब्रोसिस करतं, म्हणजे ECMचं डिपोजिशन, कोलॅजन, कॅपिलरी ल्युमेन नॅरो होते, स्क्लेरोसिस होतं, ग्लोमेरुलस सॉलिड नॉन फंक्शनल बनतं. मग ते सेगमेंटल असू शकतं किंवा ग्लोबल असू शकतं. आणि पूर्ण ग्लोमेरुलसचं हे सगळेच ग्लोमेरुलस किंवा आपल्याला माहिती की त्यामध्ये फरक आहे ग्लोबल आणि सेगमेंटलमध्ये. एकदा बघून घेतात फरक. हे झालं सेगमेंटल दुसरं वाला, आणि ग्लोबल हे पहिलं. ठीक आहे, मॅट्रिक्स बनलं, कॅपिलरी खराब झाली, नॅरो झाली, ग्लोमेरुलस सॉलिड झालं. त्याचे ग्लोमेरुलस सेगमेंटल असू शकतो, एखादा पार्ट ग्लोमेरुलसचा किंवा पूर्णच्या पूर्ण ग्लोमेरुलस. फिल्ट्रेशन कमी होईल, प्रोटीन युरिया होईल, प्रोग्रेसिव्ह नेफ्रॉन लॉस होईल. ग्लोमेरुलस स्क्लेरोसिस रिप्लेसमेंट ऑफ द फंक्शनल कॅपिलरी लूप्स बाय स्कार टिश्यू. ट्युब्युलर इंटरस्टिशियल फायब्रोसिस म्हणजे काय? ट्युब्युलर इंटरस्टिशियल डॅमेज कोरिलेट्स बेटर विथ रिनल फेलियर दॅन ग्लोमेरुलर इंजरी. रिनल फेलियर, ठीक आहे. डाऊनस्ट्रीम इस्चिमिया, स्क्लेरोस्ट, आता ग्लोमेरुलस स्क्लेरोसिस झाले, ब्लड फ्लो ऑलरेडी कमी आहे, ट्युब्युल्स स्टार करतात की मला रक्त द्या, प्रोटीन युरिया खूप जास्त होतं, फिल्टर्ड प्रोटीन्स डॅमेज ट्युब्युल्स. अच्छा, ज्यादा प्रोटीन फिल्टर झाले ते ट्युब्युलर डॅमेज करतात, सायटोकाइन रिलीज, कॉम्प्लिमेंटनी, लिपिडनी, हे सगळं डॅमेजिंग होतं, लिपिड युरिया पण होत असतो. तर मग ट्युब्युलर सेल ॲक्टिवेशन होतं की ते इम्युन सेल्ससारखे बिहेव करायला लागतात, ते सायटोकाइन रिलीज करतात, ल्युकोसाइट्सला बोलवतात, मग क्रॉनिक इन्फ्लेमेशन होतं, फायब्रोब्लास्ट ॲक्टिवेशन होतं, फायब्रोसिस होतं, कोलॅजन, ट्युब्युल्स श्रिंक होतात. ठीक आहे, म्हणजे पूर्ण जे आपले नेफ्रॉन आहे ते श्रिंक होते, त्याचं ॲट्रोफी होतं. सो फायनली त्याचं ट्युब्युलर ॲट्रोफी आहे, इंटरस्टिशियल फायब्रोसिस आहे. इंटरस्टिशियल म्हणजे काय असतं की दोन नेफ्रॉन्सच्या मध्ये जो टिश्यू आहे दॅट इज तो फायब्रोस होते, लॉस ऑफ फंक्शन होते, किडनी स्मॉल होते, स्कार्ड बनते आणि नॉन फंक्शनल बनते. आणि हे प्रोग्रेशन का होतं, इवन इफ इनिशियल ओरिजिनल डिसीज स्टॉप होते तरी पण काय होतं, कारण नेफ्रॉनचा लॉस होते, मग उरलेल्या नेफ्रॉनमध्ये ते होते, मग ते इन्क्रीज प्रेशर डॅमेज करतात. तर दिस इज कॉल्ड प्रोग्रेशन इंडिपेंडेंट ऑफ इनिशियल इन्सल्ट. तर इनसाइड ग्लोमेरुलस स्क्लेरोसिस होतं, त्याच्याने की कॅपिलरी लूज होते. आउटसाइड ग्लोमेरुलस फायब्रोसिस होतं, त्याच्यामध्ये की ट्युब्युल्स आणि इंटरस्टिशियम दोन्ही पण लॉस्ट होते. आणि फायनल आउटकम याचा काय, एंड स्टेज किडनी डिसीज, एंड स्टेज रिनल डिसीज. मग आपल्याला डायलायसिस करावं लागतं, ट्रान्सप्लांट करावं लागतं. हे सगळे प्रश्न बघ. व्हॉट इज रोल ऑफ TGF बीटा इन प्रोग्रेशन, फायब्रोसिससाठी आहे. फोर्थ क्वेश्चन कोणता, तर मास्टर फायब्रोसिस सायटोकाइन आहे, स्टिम्युलेट फायब्रोब्लास्ट, कोलॅजन फॉर्मेशन, ECM डिपोजिशन, एक्स्ट्रासेल्युलर मॅट्रिक्स. ग्लोमेरुलसमध्ये स्क्लेरोसिस होतं, इंटरस्टिशियममध्ये फायब्रोसिस होतं. ठीक आहे, वाय डू रिमेनिंग नेफ्रॉन, अच्छा प्रश्न झाला. नंतर हाऊ डज प्रोटीन युरिया सेल्फ वर्सन द किडनी डॅमेज. Proteins are not meant to enter the tubules first of all. Protein leads to filtrate tubules, cells absorb it, they get activated and behave like immune cell. मग ते cytokine, chemokine, growth factor release करणार, inflammation होणार, fibrosis होणार. ठीक आहे, नंतर ट्युब्युलो इंटरस्टिशियल फायब्रोसिस होते. मग ते बेटर प्रेडिक्टर ऑफ रिनल फेलियर का आहे, आपण तर ग्लोमेरुलसच्या बाहेर आलो, ट्युब्युल्स आणि इंटरस्टिशियल बद्दल बोलतोय. इव्हन ग्लोमेरुला काम करत असतील पण ट्युब्युल्स जर डॅमेज असतील, फायब्रोसिस असतील, तर फिल्ट्रेशन नाही होणार, मग ट्युब्युलर ॲट्रोफी होणार, कारण की तिथं काय त्याचं ॲब्झॉर्प्शन करत नाही, त्याचं कामच करत नाही, मग ते ॲट्रोफी होणार. इंटरस्टिशियल फायब्रोसिसमुळे ते ब्लड सप्लाय तिथला कंप्रेस होणार, होल नेफ्रॉन युनिट फेल्स. त्याचा अर्थ काय की त्याचं फंक्शनल लॉस होतोय, रिनल फेलियर होतंय. आणि शेवटी हे पाहिजे ना, एकदा तू बघून घे. हो गॉड, हे FSGS आहे ना, फोकल सेगमेंटल ग्लोमेरुलर स्क्लेरोसिस, हेच आहे. ग्लोमेरुलसमध्ये स्क्लेरोसिस होतं, कोलॅजन ECMचं डिपोजिशन होतं, आणि हे एंड स्टेज आहे ना, CKDचं हे प्रेसिपिटेशन आहे. नॉन इम्युन ग्लोमेरुलर डिसीज म्हणजे डायबिटिक नेफ्रोपॅथी. बरं, तर हे सगळं आपलं समरी आहे की पॅथोजेनेसिस ऑफ ग्लोमेरुलर इंजुरी अँड प्रोग्रेशन ऑफ ग्लोमेरुलर डिसीज. हे इथं बघून घ्यायचं आता. अँटीबॉडी मेन अटॅकर आहे, अँटीबॉडी आला त्याचं डिपोजिशन झालं, इनडायरेक्ट डायरेक्ट इम्युन कॉम्प्लेक्स कॉम्प्लिमेंट ॲक्टिवेशन, ल्युकोसाइट इन्फ्लेमेशन होणार. इनडायरेक्ट वेमध्ये अँटीबॉडीने त्याला खराब केलं ग्लोमेरुलरला. डायरेक्ट आता अँटीबॉडी डायरेक्ट GBM मध्ये गेला. ठीक आहे, मग त्यांनी ते सगळं खराब केलं. इम्युन कॉम्प्लेक्स जो आहे, एंडोजिनस, एक्झोजिनस, ग्रॅन्युलर पॅटर्न,
anti-GBM disease, linear pattern, rapid progression, straight attack, straight line, कॉम्प्लिमेंट, डॅमेज तर ॲम्प्लिफायर आहे. C5 न्यूट्रोफिलला बोलणार, ते मॅक जे आहेत ते सगळं किल करणार सेल्सला. ग्लोमेरुलाच्या केमिकल मीडिएटर्स हे सगळे आहेत जे डॅमेजला कंटिन्यू करणार, सेल्स खराब करणार, इन्फ्लेमेशन होणार, फायब्रोसिस होणार. ठीक आहे, TGF बीटा होतं ना, फायब्रोसिस करत होतं. मीडिएटर्स आर द फ्यूल टू फायर. ठीक आहे, पोरोसाइट इंजरी होणार, कॉजेस काय काय आहेत बघ, हे सगळे केमिकल मीडिएटर्स कॉज आहेत. फूड प्रोसेस लूज होणार, सीड डायफ्राम जाणार, प्रोटीन लीक होणार. मग एक नेफ्रॉन खराब झाला तर मग दुसऱ्या नेफ्रॉनवरती ओव्हरवर्क होणार, इंजरी होणार, जास्त इंजरी होणार आणि ग्लोमेरुलर स्क्लेरोसिस ट्यूब्युलो इंटरस्टिशियल फायब्रोसिस आणि एंड स्टेज रिनल डिसीज होणार. ओके, विशेष सायकल चालू होणार, रिनल फेलियर होणार. ठीक आहे, आता याचे एकदा प्रश्नाचे उत्तर बघून घेतो. मला आपल्या सगळ्यात यायला पाहिजे. आणि हा एक पॉईंट आहे की ॲक्टिवेशन ऑफ अल्टरनेटिव्ह कॉम्प्लिमेंट पाथवे इज अन इम्पॉर्टंट मेकॅनिझम ऑफ इंजरी इन C3 ग्लोमेरुलोपॅथी दॅट इन्क्लुड्स डेन्स डिपॉझिट डिसीज अँड C3 ग्लोमेरुलोनेफ्रायटिस. आता आपल्याला इंडिव्हिज्युअल ग्लोमेरुलर डिसीजेस बघायचे आहेत. नेफ्रायटिक सिंड्रोम, नंतर पाहायचं आहे हा नेफ्रॉटिक सिंड्रोम, नंतर अदर ग्लोमेरुलर डिसीजेस लाईक IgA नेफ्रोपॅथी बघायचं आहे, नंतर अल्पॉर्ट स्पेक्ट्रम डिसऑर्डर बघायचं आहे, नंतर बघायचं आहे ग्लोमेरुलर लिजन्स असोसिएटेड विथ सिस्टमिक डिसीजेस. ठीक आहे, नंतर आपण ट्युब्युलर इंटरस्टिशियल डिसीज बघणार, नंतर बघायचं आहे वास्क्युलर डिसीज, congenital developmental anomalies, cystic disease of kidney, UT obstruction, urolithiasis, neoplasm of kidney. बस एवढं करून चॅप्टर संपतो.